नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात एकदम 3,000 रुपये कधी जमा होणार आहेत? कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत? आणि ई-केवायसी न केल्यामुळे कोण वंचित राहू शकतं? 10 ते 14 जानेवारी दरम्यान मोठा अपडेट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य, पोषण आणि कुटुंबातील निर्णयक्षम भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये थेट बँक खात्यात डीपीटी द्वारे दिले जातात. मासिक लाभ 1,500 रुपये. लाभार्थी वय 21 ते 65 वर्षे. पैसे जमा होतात डीपीटी द्वारे. योजना लागू आहे संपूर्ण महाराष्ट्रात. सध्या राज्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2.25 कोटींपेक्षा जास्त आहे. लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्वाची बातमी आहे का? मकर संक्रांतीपूर्वी लाडकी बहीण योजनेतील महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे पैसे एकदम म्हणजेच 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि 15 जानेवारीला महापालिकेचं मतदान आहे. त्यामुळे शासनाने 10 ते 14 जानेवारी दरम्यान हे 2 हप्ते वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिलांसाठी मकर संक्रांत हा मोठा सण आहे. या काळात साडी, वाण, घरगुती खरेदी केली जाते. म्हणूनच मागच्या वर्षी देखील लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात आले होते. या वर्षीही निवडणुकीची आचारसंहिता असताना ही योजनेचा लाभ देण्यात कोणताही अडथळा आलेला नाही. 4 दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेतील महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता पुढील टप्प्यात डिसेंबर आणि जानेवारी हे 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. आता सर्वात संवेदनशील मुद्दा आहे तो ई-केवायसीचा. लाडक्या बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले होते. 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर अशा 2 वेळा मुदत देण्यात आली तरी सुद्धा सुमारे 45 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. आता ई-केवायसीची ऑनलाईन प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. सध्या फक्त ज्या महिलेचा पती नाही किंवा वडील नाहीत अशा महिलांचीच ई-केवायसी सुरू आहे. ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांकडे दिलेल्या कागदपत्रावरून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी त्यांच्या लॉगिन वरून पूर्ण करत आहेत. लाडक्या बहिणींनो, सध्या योजनेची सद्यस्थिती पाहूयात. योजनेची एकूण लाभार्थी संख्या आहे 2,27,00,000. ई-केवायसी पूर्ण केलेली आहे 1,82,00,000 महिलांनी. ई-केवायसी न केलेले साधारण 45 लाख महिला आहेत. ई-केवायसी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 अशी होती. जर तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण असेल आणि खाते आधारशी लिंक असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही. पण ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना पुढील हप्त्यामध्ये अडचण येऊ शकते. हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचायला हवा. म्हणून लाईक करा आणि शेअर करा. अशाच महत्त्वाच्या योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.